एकदम मस्त अशा मऊसूत चिकाच्या वड्या झाल्यात आणि ह्या चिकाच्या वड्या साखर न घालता गुळापासून बनवलेल्या आहेत. तर चिक म्हणजे काय बऱ्याच जणांना माहिती असेलही, तरीसुद्धा ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी सांगते. चिक म्हणजे गाईचं किंवा म्हशीचं जे कोवळं दूध असतं त्याला चिक म्हटलं जातं. तर ह्या वड्या मी कशा बनवलेल्या आहेत, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर रेसिपी पाहूयात. तर इथे गूळ घेतलेला आहे, साधारण 1-1.5 वाटी गूळ आहे आणि एकदम बारीक असा खिसून घेतला आहे गूळ, म्हणजे पटकन विरघळला जातो. खूप म्हणजे खूपच सोपी पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि इथे बघा 5-7 मी विलायची घेतलेली आहेत. विलायची जराशी अशी मोठी मोठी वाटून घ्यायची जाडसर, म्हणजे याचा खूप छान असा स्वाद येतो. असं एक उबड ताट घेतलेलं आहे. कुकरमध्ये न बनवता अगदी साध्या सोप्या पद्धतीने सहज कोणालाही बनवता येईल अशा पद्धतीने चिक बनवून दाखवते, म्हणजे चिकाच्या वड्या. तर आता ह्या ताटामध्ये गूळ काढून घेतलेला आहे, त्यामध्ये 2 वाट्या आपल्याला चिक घालायचं आहे. याच वाटीच्या मापाने 1 वाटी आपल्याला साधं दूध घ्यायचं आहे, म्हणजे जे दूध गरम करून थंड केलेलं असतं ते दूध यामध्ये घातलं. आता गूळ विरघळेपर्यंत हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ खिसून घेतलेला असल्यामुळे पटकन विरघळतो. तोपर्यंत कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे. तर सगळा गूळ चांगला विरघळला आहे. मध्यंतरी एक रेसिपी मी अपलोड केली होती की चिकापासून घरच्या घरी पनीर बनवलं होतं, खूप छान झालं होतं. तर आता यामध्ये विलायची पावडर घालायची, म्हणजे विलायची जी बारीक करून घेतली होती ती विलायचीची पूड यामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचे. पाण्याला पण चांगली उकळी आले. हे ताट असंच उचलून कढईवरती ठेवायचं. यावरती झाकण ठेवून चांगलं एक 10 मिनटं याला वाफवून घ्यायचे. 10 मिनिट झालेले आहेत. तर आता हळूच यावरचं झाकण काढायचं आहे आणि बघा चिक किती छान असा फुगून वरती आलेला आहे, मस्त झाला एकदम. तरीसुद्धा व्यवस्थित शिजला आहे का नाही ते चेक करायचं. एखादा चाकू सुरी घ्यायचा किंवा चमच्याने असं चेक केलं तरीही लगेच समजतं. तर एकदम क्लीन असा चाकू निघाला आहे, परफेक्ट चिक शिजलेला आहे. अजून एकदा दाखवते. तर हे थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवते. चांगला चिक थंड होऊन द्यायचा आहे. काही ठिकाणी याला खरवससुद्धा म्हटलं जातं, तर तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंटद्वारे नक्की कळवा. तर थोड्या वेळानंतर पहा चिक एकदम छान असा थंड झाला आहे. तर याच्या वड्या पाडून घ्यायच्यात. मग त्या त्रिकोणी आकारात किंवा चौकोनी आकारात तुम्हाला जशा हव्या असतील तशा वड्या कट करून घ्या. तरी ते मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेत पहा. एकदम मस्त झालेत वड्या. जास्त जाड किंवा जास्त पातळ पण नाहीत, एकदम मीडियम साईजमध्ये अगदी व्यवस्थित परफेक्ट अशा वड्या आपल्या तयार आहेत. आणि आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं, बऱ्याचदा काय होतं की चिकाच्या वड्या बनवताना नुसता चिक घेतला जातो, त्यामध्ये जे वरून मी साधं दूध घातलं होतं ते बरेच जण घालत नाहीत आणि मग वड्या खाताना एकदम कचकच लागतात, अशा मऊसूद होत नाहीत. त्यामुळे जेव्हा कधी आपण चिक शिजत ठेवू त्यावेळेला जेवढा चिक असेल त्याच्या निम्म्या प्रमाणात साधं दूध घालायचं, म्हणजे अगदी परफेक्ट वड्या बनल्या जातात. शरीरासाठी खूपच पौष्टिक असणारी आणि पटकन होणारी साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.